नमस्कार मैत्रिणींनो. तर आज तुमच्या मागणीप्रमाणे मी एच बी वाय सी रजिस्टर कसं लिहायचं त्याच्याविषयी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर गुड आफ्टरनून सर्वांना. कशा आहात सर्वजणी? तर मी आता तुम्हाला माहिती सांगायला सुरुवात करणार आहे. एच बी वाय सी म्हणजे आपण बाळाला ज्या भेटी देतो जन्मल्यापासून 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने आणि 15 महिने. 15 महिन्यापर्यंत ज्या भेटी देतो आपण त्यांना HBYC म्हणायचं असते. आता आम्ही म्हणजे जे आपणाला माहिती मुद्दे लागतात ते तसे हे करून प्रिंट बनवून आम्ही रजिस्टर बनवून घेतला. तर ती थोडंसं मी माहिती सांगते तुम्हाला. पहिल्यांदा तर आपले आशांचे नाव टाकायचे. प्राथमिक आरोग्य, बालकांचे नाव, गाव टाकायचे, इथं त्याचा आधार क्रमांक टाकायचा. आता अंगणवाडीत आधार कार्ड मागलेले, त्याच्यामुळं प्रत्येकांना कंपल्सरी आधार कार्ड झालेलंच आहे. त्याच्यामुळं बाळ 2-3 महिन्याचं झालं की लगेच त्याचं आधार कार्ड बनवत आहेत सर्वजण. पालकांचा, आईचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर इथे आशाच्या वयानुसार तपासणी करावी. आशाच्या वयानुसार तपासणी करावी म्हणजे आपण त्यांची वयानुसार तपासणी करायची असते. 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने आणि 15 महिने. तर सुरुवातीला आपण जन्मदिनांक टाकून घेऊ. आता त्याचा जन्मदिनांक 16/2/24 आहे. त्याच्यानुसार लिहायचं आहे आपणाला. त्याचा जन्मदिनांक 16/2/2024 आहे. तर 1-2 दिवस पुढचा दिनांक घ्यायचं आणि त्याचा महिना किंवा दुसरा आहे तर आपणाला बरोबर 3 महिन्याला जायचं आहे. म्हणजे 2, 3, 4, 5. तर मे मधली 18 तारीख येणार. मे 18/5/2024. नंतर 6व्या महिन्यातली व्हिजिट करायचं आहे आपणाला. तर 2 दिवस पुढे जाऊ द्यायचं आणि इथं 3ऱ्या महिन्यातली व्हिजिट मे मध्ये आली होती तर जून, जुलै, ऑगस्ट म्हणजेच 8वा महिना 20/8/24. 9व्या महिन्यातली व्हिजिट 1-2 दिवस जाऊ द्यायचं. 21/8/9/10/11 म्हणजे नोव्हेंबरचा महिना 2024. 22 दिनांक 11 डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये 22 तारखेला येणार 12व्या महिन्यातली व्हिजिट म्हणजे 1 वर्षाची व्हिजिट. आता 15व्या महिन्यातली व्हिजिट, 5वी व्हिजिट म्हणजेच 15व्या महिन्यातली व्हिजिट 23/5/24. इथं फेब्रुवारीमध्ये आल्या म्हणल्यावर मार्च, एप्रिल, मे मध्ये 23 तारखेला मे मध्ये 2025. आता आपणाला हे बाळ आजारी आहे का 3 महिन्याला आपण गेल्यावर विचारतो, बघतो बाळ आजारी आहे का. नाही 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 नाही. स्तनपान चालू आहे का तर होय. आपण बाळांना व्यवस्थित पाजायला त्यांना सांगतोच. पूरक आहार दिला जातो का. इथून तर थोडंफार खायला घालायला चालू करते. तर इथं थोडं काय भातावरचं पाणी वगैरे कोण पाजलं तर पाजते, नाही तर नाही. पण इथून द्यायला चालू करतात पूरक आहार. इथं नाहीच आहे. इथून द्यायला चालू करते. तर एका वेळी 2 ते 3 चमचे आहार रोज, 2 ते 3 वेळा असा आहार. एका वेळी 2 ते 3 चमचे आहार रोज, 2 ते 3 वेळा असा आहार. जेवणाव्यतिरिक्त 1-2 वेळा न्याहारी. 3ऱ्या महिन्यात तर नाही देत. 6व्या महिन्यात, 6 महिने पूर्ण झाले की द्यायचं होय. 9व्या महिन्यात होय, 12व्या महिन्यात होय, परत 1 वर्षाला होय. एका वेळी 1 ते 2 कप आहार दिला, 3 वेळा आहार.
जेवणाव्यतिरिक्त 2 वेळा न्याहारी. तर होय 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 एका वेळी 3 ते 4 कप आहार, दररोज 3-4 वेळा आहार, जेवण व्यतिरिक्त 1-2 वेळा न्याहारी. तर होय अंगणवाडी सेविकेद्वारे वजनाची नोंद. जवळपास ह्या बाळाचं वजन 3 महिन्याला 3 किलो 4 किलो 300 ग्रॅम झालं होतं. 6 महिन्याला 5 किलो झालं होतं. 9 महिन्याला 5 किलो 700 ग्रॅम झालं. 12 महिन्याला 6 किलो 100 ग्रॅम झालं आणि 15 महिन्याला 7 किलो 600 ग्रॅम झालं. विकासात्मक विलंबाची तपासणी तर चालू आहे. लसीकरणाच्या स्थितीची तपासणी चांगली आहे. गोवरची लस घेतली का? तर होय 9 महिने पूर्ण झाल्यावर 12 महिन्यापर्यंत आणि ही 15व्या महिन्यातली, म्हणजे ही MR फर्स्ट आणि ही MR सेकंड. अजीवनसत्व दिले आहे का? तर ही 9व्या महिन्यातलं MR फर्स्ट सोबत विटॅमिन ए फर्स्ट देतात आणि MR सेकंड सोबत विटॅमिन ए सेकंड हा डोस देतात. घरी ORS आहे का? तर होय 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 घरी IF सिरप आहे का? होय 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 आशाने वयानुसार सेवा द्यावी. 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने आणि 15 महिने. निव्वळ स्तनपान देण्याचा सल्ला 3 महिने आणि 6 महिने. हो. पूरक आहार देण्याचा सल्ला 6 महिन्यापासून पुढे. होय 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 3ऱ्या महिन्यात बाळ काही खात नाही. हात स्वच्छ धुण्याचा सल्ला. होय 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 बाळ संगोपनाचा सल्ला. होय 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 कुटुंब नियोजनाचा सल्ला. हा सल्ला तर आपण अगोदरच पहिल्यांदा गेल्या तर हाच सल्ला देतो. होय 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 ORS दिले गेले का? होय 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 IFA सिरप दिले का? होय 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 होय. तर अशा पद्धतीने हे आहे रजिस्टर. HBYCचं रजिस्टर आहे माझं. आपण अशा पद्धतीने रेकॉर्ड ठेवू शकतो HBYCचं. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यावे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर आज मी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज घेऊन आलेली आहे. कालच तुम्हाला सांगितले होते जिल्ह्याला हे पत्र पडलेलं आहे. आता हे पत्र तालुक्याला आलेलं आहे. तरी याविषयी थोडंसं मी माहिती सांगते. अत्यंत आनंदाची बातमी आहे ही. जिल्हा आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय 2रा मजला, जिल्हा परिषद कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पिनकोड 413501. हे 26 तारखेचं पत्र आहे. 27 तारखेला पडलेलं आहे. म्हणजे कालच पडलेलं आहे हे पत्र. आमच्या तालुक्याच्या ग्रुपवर पडलेलं आहे. प्रति तालुका आरोग्य अधिकारी सर्व विषय आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांना राज्य शासनाचा वाढीव मोबदला माहे मे 2025 ते जून 2025 निधी वितरण करण्याबाबत. तर संदर्भ आहे मा सहसंचालक मुंबई यांच्या दिनांक 19 जून 2025 पत्रान्वये. मा सहसंचालक मुंबई यांच्या दिनांक 25 जून 2025 पत्रान्वये. मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दिनांक 25 मान्य टिप्पणीनुसार उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की
स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना संदर्भीय पत्र 1 व 2 नुसार राज्य शासनाचा वाढीव मोबदला मे 2025 ते जून 2025 अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अदा करण्याकरिता संदर्भीय पत्रान्वये सूचना आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे निधी वितरण करण्यात येत आहे. इथे बघा तालुक्याचे नाव आहे आणि प्रत्येक तालुक्याला येणारी रक्कम आहे. वरीलप्रमाणे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा राज्य शासनाचा मोबदला वाढीव मे 2025 ते जून 2025 अदा करावयाचा आहे. त्यानुसार रुपये 2,08,26,400 2,80,26,400 इतका निधी संदर्भित पत्रान्वये व मार्गदर्शक सूचनेच्या अधिक राहून वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व वितरित निधी तक्त्यानुसार आपल्या स्तरावरील शिल्लक निधी व जिल्हा स्तरावरून वितरित निधी अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अदा करून त्यांचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. प्रथम जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांची स्वाक्षरी सहित आहे. प्रथम माहितीस्तव सविनय सादर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सहसंचालक मुंबई. आता हे जिल्ह्यापर्यंत आलेलं होतं, मंजूर झालं, जिल्ह्यापर्यंत आलेलं होतं, आता तालुक्यापर्यंत आलेलं आहे. जवळपास 4 दिवसात आपल्या खात्यामध्ये आपले मे आणि जून 2 महिन्याचे वाढीव जमा होणार आहे. अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे ही आपल्या सर्वांसाठीच आशाताई. तर धन्यवाद.